नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी। शिंदेगडाचे आमदार विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत आणि त्यावेळेला त्यांच्यासोबत बच्चू कडू सुद्धा आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। बच्चू कडू शिंदेगडाच्या आमदारांसोबत आहेत। प्रहारची मतं सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहेत। एक एक मत आमदाराचं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तीच गणितांची आकडेवारीची जुळवाजुळव जी आहे ती प्रत्येक पक्षाकडून केली जाते। शिंदेगडाचे आमदार विधान भवनाकडे रवाना झालेत आणि बच्चू कडू सुद्धा सोबत आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गिरीश, की प्रहार सभेचे बच्चू कडू काल रात्री उशिरा हॉटेल ताजलँड ग्रँड या ठिकाणी पोहोचले आणि मुख्यमंत्री यांच्याशी सुद्धा त्यांची बातचीत झाल्याचं समजतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली भूमिका आपण वेळ आल्यावर जाहीर करू असं बच्चू कडू म्हणाले होते आणि त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। पण आता आपण पाहतोय की बच्चू कडू हे देखील ताजलँड ग्रँडमध्ये आहे, त्यामुळे त्यांनी आता शिवसेनेला आपला पाठिंबा दिलाय असं स्पष्ट होत आहे। आणि बराच वेळ त्यांची चर्चा सुद्धा झालेली आहे। काही वेळ त्यांची दादा भुसे आणि त्यासोबतच भरत शेठ गोगावले यांच्यासोबत देखील चर्चा झाली आहे रात्री। आणि नेमका फॉर्म्युला काय असायला हवा, पहिली प्रेफरन्सची मतं कशा पद्धतीने द्यायची यावर देखील दोघांची चर्चा झाल्याची सध्या माहिती आहे। आणि बच्चू कडू काही वेळामध्ये विधान भवनासाठी दाखल होतील, विधान भवनासाठी ते निघतील आणि त्यानंतर नेमकी त्यांची भूमिका ते स्पष्ट करणार असं सुद्धा समजतंय। पण आपण पाहतोय बच्चू कडू यांनी आपली भूमिका आपण वेळ आल्यावर सांगू असं म्हटलं होतं, पण काल रात्री ते ताजलँड ग्रँडमध्ये दाखल झाले, त्यामुळे शिवसेनेसोबत ते आहेत आणि शिवसेना महायुतीलाच ते पाठिंबा देतील असं आता स्पष्ट होत आहे। विशाली, नक्कीच धन्यवाद गिरीश। दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।